आता मी सगळं तुम्हाला घोषणातनं सांगितलं, कामच झालं पाहिजे, बाकी ऐकूनच घेणार नाही. आणि आम्हाला कलम सांगू नका बरं का, आम्ही अशा पद्धतीनं लाईव्ह करायचं नाही, आमकं करायचं नाही, अजिबात नाही सांगायचं. ही वर्दी आमच्यामुळं, आमचे सेवक आहात तुम्ही, सेवकाच्या भूमिकेत तुम्ही नाही आहात. मालक दुःखी आहे, मालक रडतोय, मालक संतप्त आहे, आणि आम्ही तुमच्यावर भले भले मोठे पैसे खर्च करतो, दर महिन्यात पगार देतो तुम्हाला सगळ्यांना. आणि आमच्या पगारात काय मागता तुम्ही? रात्री तिला अटक होते, ती रात्री बिंदास येते, मांड्या टोकते, सांगते काय उपटायचं उपट. बोलू का मी आता? नाही ऐकूनच घ्या, 5 मिनिटं ऐकून घ्या ना सर. जनतेचं ऐका, ऐकायला पाहिजे. ऐकायची सवय नाही, ऐकवायची सवय लागली. कोणी पण येतं नाही तर कोणाची तुम्ही ना लगेच कंप्लेंट घेत नाही. साधा तुम्हाला अर्ज दिला ना, रिसिव्ह यायला तुमच्या हाताला वारं जातं सगळ्यांच्या. ऐकून घ्या ना सर, बोलू द्या ना सर, बोलू द्या. जनता आहे सर, जनता मालक आहे. पोलीस स्टेशनला कोणताही तक्रार अर्ज जरी दिला, कुठलाही तक्रार अर्ज दिला, या पोलीस स्टेशन मध्ये एवढी हिंमत नाही रिसिव्ह देण्याची. मॅटर काही असो, कागद मिळाला ना, रिसिव्ह घ्या ना. रिसिव्ह देतच नाही, लाज वाटते या पोलिसिंगची आम्हाला. आणि तुम्हाला सांगतो, जे आमच्यासारखे कार्यकर्ते काम करताना त्यांना तुम्ही दंडुका दाखवता, त्यांना तुम्ही कलम सांगता. आज मला एवढी हिंमत करावी लागते ना, मला त्या पोलिसिंगची लाज वाटते की आम्हाला सगळ्यांना मिळून यावं लागतं. काय एका माणसाला येऊन न्याय मिळत नाही हो? लोकांना एकत्रीकरण का करावं लागतं? पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा. यांची कोणाची सिक्युअर जॉब नाहीये. काय करतील हे लोक? बिनधास्त धंदा मांडून बसली बाई, आणि ती म्हणते काय उपटायचे उपटा. कोणाच्या आशीर्वादाने म्हणते ती काय उपटायचे उपटा. कारण आम्हाला पहिला आणि शेवटचा आधार सुरक्षेचा कोणाचा आहे? कोणाचा आहे? अरे नीट सांगा. आणि पोलिसांनी काय केलं? लगेच 12 वाजता ती घरी येते. शरम वाटते, लाज वाटते या पोलिसांची आम्हाला. घरी येऊन चॅलेंज करते परत रहिवाशांना. बोलते म्हणे शेंगुळ गोट्या काढून खेळली अहो सर, पोलिसांनी उचलल्यानंतर चेअरमनला रात्री मारहाण झाली. कधी आज झाली ना सकाळी, परत ती बाई हा मग अंगावर धावून आली म्हणजे मारलंच ना, त्याच उद्देशाने आली ना. विचारणा करायला लागले, कोणी केलं हे केलं. आता आम्हाला माहिती नाही साहेब, भरारी पथकाने क्राईम ब्रांचने धाड टाकली होती, आमचा काय माहिती नाही. सकाळी मी ड्युटीला जायसाठी निघालो तर मला म्हणायला लागले हे कोणी केलं, हे कॅमेराचे नुकसानी कोणी केली, काय केलं. आम्ही सांगितलं संतप्त जमाव आहे, त्यांनी केलं असेल. संध्याकाळी सोसायटीमध्ये सगळ्या लोकांना बोलवतो आणि बोला तुम्ही. तर त्याने म्हणले नाही. म्हटलं मला मॅडम ड्युटीला जायला वेळ होतोय, मी ड्युटीला निघतो, आपण संध्याकाळी बोलू. नाही मग ते म्हणले नाही तू गाडीतच कसं काय जातो, गाडी दरवाजा बंद केला, अंगावर आल्या. मग शेवटी मग घाबरून मी बाकी सोसायटीतल्या रहिवाशांना जमा केलं. नाही त्याची वेगळी तक्रार घेऊन टाका सर. घेऊन टाका. आता साहेब काय म्हणता आपण ऐकू. शांत 2 मिनिटं थांबा. मध्ये कोणीच बोलू नका, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे मला. जे तुमच्या सोसायटीत जो प्रकार झालाय तो खरंच निंदनीय व्हायला नको. परंतु जे म्हणताय तुम्ही की 4 तासात सोडलं, तर त्याच्यात असं आहे की रात्री सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आम्हाला लेडीजला अटक करता येते, म्हणून आम्ही तिला आज तपासाला येण्यासाठी नोटीस देऊन तिला सोडलेलं आहे. आणि आज आता आम्ही तिला अटक करणार आहे. तर त्या आज अटक करून तिचा PC घेणार आणि पुढची आम्ही कारवाई करणार. तर तो तुमचा गैरसमज झालाय तो याच्यामुळे झालाय की आम्हाला रात्री महिलेला अटक करता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार. तिला पोलीस दिले का तुम्ही? रात्री सोसायटीत पोलीस ठेवले होते का? आमची पेट्रोलिंग होती ना. पेट्रोलिंग नाही